मित्रांनो नमस्कार. मी प्रकाश पोहरे. सध्या राजकीय घडामोडी फार वेगाने घडत आहेत. आपण बघितलं असेल पवारसाहेबांची आणि शिंदेंची भेट झाली, सह्याद्रीवर झाली. मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब, पवारसाहेब स्वतः त्यांना भेटायला गेले. हा खरं म्हटलं म्हणजे पवारसाहेबांचा मोठेपणा आहे. जर पवारांनी आदेश दिले असते तर शिंदे जे आहेत ना पायी गेले असते पवारांना भेटायला. कारण शेवटी बाप हा बापच असतो, एक लक्षात घ्या. आणि जे काही चाललं आहे दाखवायला सध्याच्या घडीला हे असेल की नाही त्या आरक्षणाचा मुद्दा होता, शेतकऱ्यांच्या त्या विम्याचे पैसे मिळत नाहीत वगैरे, शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत वगैरे, हे सगळे चर्चा करायसाठी म्हणून पवारसाहेबांनी जातो आहे असं सांगितलं होतं. परंतु माझा या गोष्टींवर विश्वास नाही आहे. निवडणुका आता जास्तीत जास्त 2-2.5 महिन्यावर येऊन ठेपल्यात. 45 दिवसाच्या आतमध्ये राज्यामध्ये आपलं आचारसंहिता लागू होणार आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये आता जेव्हा शिंदेंना आणि फडणवीसांना कळलं की गेम खतम, महाराष्ट्राच्या 288 सीट्स आहेत आणि मी तुम्हाला आज सांगतो आहे, तुम्हाला फक्त 88 ती जे आहेत ना वरच्या त्या ह्यांना मिळणार. कोणाला? युतीला म्हणतो आहे मी. आणि आघाडी हे किमान 200, म्हणजे त्याच्यामध्ये सेना असेल, त्याच्यामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंची, आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, ह्या सगळ्यांच्या मिळून या राज्यामध्ये 200 सीट येणार आहेत. महाविकास आघाडीचं सरकार येणं ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, कोणीही मिटवू शकत नाही आहे. आणि बहुधा ह्याची सगळी कल्पना ह्या सगळ्या लोक आली आहे. आणि म्हणूनच मग हे अशा पद्धतीने जे काही स्टेटमेंट चाललेत, परवाच्या दिवशी औरंगाबादमध्ये अमित शहांनी पवारांना चा भ्रष्टाचार काढला. खरं म्हटलं म्हणजे एकही त्यांच्यावर अजून आरोप असे खूप केले. म्हणजे याच्या अगोदर ही अजित पवारांवर चक्की पिसिंग म्हणणारे भाजपवाले, शेवटी अजित पवारांनी पक्षामध्ये घेतलं. आणि पवारांच्या विरोधामध्ये तर हे यांच्याच खेम्यामध्ये असलेले अण्णा हजारे हे तर सातत्याने म्हणायचे पवारांच्या विरोधामध्ये माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत. परंतु अण्णा हजारे आता कुठे आहेत, काय आहेत, कुठे गेलेत, त्यांचे ट्रकभर पुरावे हे त्यांना माहीत किंवा लोकांना माहीत. आम्हाला तर कळलं आहे कुठे आहेत. कारण हे सगळे ज्या पद्धतीमध्ये BJPची बी टीम म्हणून काम करत होती, दिल्लीमध्ये जाऊन उपोषणाला बसणं वगैरे, सगळं याच्यावरून ते सगळं उघड झालं आहे की अण्णा हजारे हे जे आहेत हे यांच्या इशाऱ्यावर चालणारे आहेत. मात्र आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राज्यामध्ये जे काही होऊ घातलेलं आहे आणि जे काही याच्या अगोदर झालं आहे, लोकांना ह्या सगळ्या गोष्टी आवडलेल्या नाहीत. उद्धव ठाकरेंना हे म्हणतायत की काय म्हणतात त्याला, औरंगजेबाचे फॅन क्लबचे मेंबर म्हणतायत. आता खरं म्हटलं म्हणजे जे काही सध्याच्या घडीला सरकार करतं आहे, वाघ नका आणतं आहे, सगळीकडे फिरवतं आहे, बाकीचे त्यांचा तो काय म्हणतो त्याला संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हे ज्या पद्धती सगळं करताय, त्याच्यावरून सगळं माहिती आहे की यांना आता कुठलाही आधार दिसत नाही सरकारला. विकासाच्या गप्पा करायच्या नाहीत, काय करायच्या नाहीत. मग लाडकी बहीण आणायची, मग लाडका भाऊ आणायचं, मग अजून काय तर तीर्थयात्रेला आम्ही 30,000 देतो. अरे तिजोरी खिशात आहे, खिसे फाटलेत तुमचे, तिजोरीमध्ये धनधनाट आहे, ठणठण गोपाल आहे, पैसा नाही तुमच्याकडे आणि तुम्ही काय लोकांच्या गप्पा करताय. लोकांनाही कळलं आहे. मी ज्या वेळेला मागच्या आठवड्याचा लेख लिहिला ना की तुम्हाला रानडुक्कर व्हायचं आहे का म्हणून, त्याच्यामध्ये म्हटलं की रानडुकरांना कसं पकडतात की जंगलामध्ये कोणचं टाकतात आणि मग रानडुकरं तिथे यायला लागतात, मग हळूच एका बाजूला कंपाऊंड लावतात, 2-3 दिवसानंतर दुसऱ्या बाजूला लावतात, 2-3 दिवसानंतर मग तिसऱ्या बाजूला कंपाऊंड लावून टाकतात. आणि मग डुकरांना सवय लागली फुकटचं खायची, चौथ्या बाजूला कंपाऊंड लावतात, त्याला छोटं गेट ठेवतात, डुकरं आतमध्ये आले की गेट बंद करून टाकतात आणि मग त्या डुकरांना कत्तलखान्याकडे घेऊन जातात. लोकांना माहिती आहे की हे अशा पद्धतीनं त्यांना कत्तलखान्याकडे नेण्याची ही लोकांची सरकारची तयारी आहे, हे लोकांच्या लक्षात आलं आहे. आणि तुम्ही असं समजू नका की लोकांना असं फुकटचं आवडतं. काही लोकांची बिचाऱ्यांची मजबुरी असेल, कारण एवढी हालत खराब करून टाकली, शेतकऱ्यांची हालत खराब करून टाकली, मजुरांची हालत खराब करून टाकली, मजुरांना वाईट सवयी लावून टाकल्या, दारूची व्यसनं गावोगाव वाढवून टाकलेली आहेत. अशा याच्यामध्ये काही लोकांना हे आवडू शकत असेल, मात्र बहुतांश लोकांना ह्या फुकटच्या ज्या योजना आहेत सरकारच्या आवडलेल्या नाहीत. आणि ह्या ज्या पद्धतीने जाहीर झालेल्या आहेत आणि ज्या म्हणजे बजेटच्या दिवशी तुम्ही करता आणि त्याचा GRA काढून टाकतात त्याच दिवशी, म्हणजे त्याच्या संदर्भात चर्चा नाही, कुठलं काही नाही, म्हणजे सगळे घटनाबाह्य कामं करायची. लोकांना हे सगळं समजते, ज्यांना अक्कल आहे ना, ज्यांचा हा मधला खाली नाही आहे, चोपडा असलेला चालेल एखाद्या वेळेला माझ्यासारखा. मात्र तुम्ही एक लक्षात घ्या
लोकांच्याही लक्षात आलं आहे आणि ह्याचं सगळ्यांचं द्योतक एकच आहे की यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या सगळ्यांची घर वापसी होणार आहे. मग ते शिंदे असतील नाहीतर पवार असतील, फक्त विषय तोच आहे की यांना घराचे दरवाजे उघडे ठेवल्या जाणार आहेत की घरकाना गाठका या पद्धतीत जाणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आपण भेटत राहूया. मी जे काही सांगितलं ते बघून घ्या की येणाऱ्या दिवसांमध्ये यांना 88 सीटसुद्धा वरच्या मिळणार नाहीत आणि 200च्या आसपास सीट घेऊन महाविकास आघाडी सत्तेत बसलेले आपल्याला दिसणार आहे. मात्र घोडा मैदान काही फार दूर नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये सातत्याने मी आपल्या भेटीला येत राहील आणि या संदर्भात आपण चर्चा करत राहूया. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.